श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 92वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, अति आदरे सर्व होय नाम घोषे, गिरी कंदरे जाईजे दूरी दोषे, हरी तिष्ठतु तोषला नाम तोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. समर्थ माऊली ज्या भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला सांगत आहेत, श्रोते हो, त्याच भगवंताच्या नामाचं वेडे पिसे पण काय असतं, त्या भगवंताच्या नामाचं प्रेम लागल्यानंतर जीवाची अवस्था कशी होते, याचं विश्लेषण करणारा हा श्लोक आहे. प्रथमतः श्लोकाचा सरळ अर्थ आपण बघूयात. समर्थ म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये जर अत्यंत आदराने आणि अत्यंत पूज्य भावनेने या भगवंताच्या नामाचा जर जयघोष करत असोत, तर आपल्या जीवनातली दोष ही एखाद्या दूर डोंगर दऱ्यांमध्ये पळून जावेत, गिरीकंदरी निघून जावीत, अशी आपल्या जीवनाची निर्दोष अवस्था भगवंताचं नाम करतं. इतकंच नव्हे तर ज्याच्या मुखाशी भगवंताचं नाम असतं, जो त्या जयघोषामध्ये तल्लीन झालेला असतो, भगवंत त्याला शोधत शोधत त्याच्या दरवाजाशी अगदी तिष्ठत उभा राहिलेला असतो. आणि या सगळ्यांमध्ये या भगवंताच्या नामाची तल्लीनता जर कोणी साधली असेल, जर त्या नामाचं वेड, त्या नामाचं प्रेम जर कोणी अनुभवलं असेल, तर ते महादेवानी अनुभवलेलं आहे. समर्थ या 4 ओळ्यांमधून आपल्याला भगवंताच्या नामाचं प्रेम काय असतं याची थोडक्यात अनुभूती देण्याचा प्रयत्न करत आहेत. श्रोते हो, या विश्वामध्ये दृश्य किंवा अदृश्य याच्या अनुषंगाने जे काही शोध लागलेले आहेत, या प्रत्येक शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञाचं एकच वैशिष्ट्य सगळ्या शास्त्रज्ञांमध्ये आपल्याला दिसून येतं. ते म्हणजे त्यांचा त्या शोधासाठी असणारा निधिध्यास, त्यांची ती चिकाटी. जणू काही तो शोध म्हणजे त्यांच्या जीवनाचं सर्वस्व झालेलं होतं. आणि जोपर्यंत त्या गोष्टीचा त्यांना अगदी समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत त्या शोधामध्ये ते मग्न राहिलेत, व्यग्र राहिलेले आहेत. मला आठवतं, लहानपणी आर्किमेडीजची ती गोष्ट आपण वाचायचो. तो आर्किमेडीज हा ग्रीस राज्यातला, तिथला जो राजा होता हेरो म्हणून, त्या हेरोच्याकडं त्यांनी एक स्वतःच्या साठी राजमुकुट एका सोनाराला बनवायला दिला होता. हे मुकुट बनवण्यासाठी त्या राजाने सोनाराला आपल्याकडचं सोनं, जसं आपण देतो ना आजकाल, त्या पद्धतीनेच त्यांनी आपल्याकडचं सोनं सोनाराला दिलं होतं. तो सुंदर मुकुट बनवून आला. राजाला तो मुकुट अतिशय आवडला, पण न जाणे तो हातात घेतल्यानंतर त्याला असं उगीच वाटलं की सोनाराने आपल्याकडचं दिलेलं सगळं सोनं वापरलेलं नाहीये. बहुतेक यामध्ये तेवढं सोनं वापरत असतानाच त्याने चांदीचा देखील वापर केलेला दिसतोय आणि आपलं सोनं एक प्रकारे लंपास केलंय, अशी त्याच्या मनामध्ये शंका आली. श्रोते, संशय हा अतिशय मोठा शत्रू असतो मनुष्याचा. तो कोणाला स्वस्थ बसू देत नाही. त्याप्रमाणे राजाने या आर्किमेडीजला बोलवलं आणि त्याला सांगितलं की या मुकुटाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता, त्याचं कुठलंही नुकसान न करता, मला हे तू शोधून सांग की हा पूर्णपणे सोन्याचा आहे का हा सोनं आणि चांदी याचा मिश्रित आहे. आता राजाची आज्ञा आणि त्यातून आर्किमेडीजचा स्वतःचा अत्यंत चिंतनशील स्वभाव. आता या मुकुटामध्ये त्याचं एक कुठलंही त्याला त्रास न देता, त्याला कुठलंही विघटन न करता, त्याच्यामध्ये सोनं किती आणि चांदी किती हे शोधून काढणं त्यावेळच्या शास्त्रज्ञांना, त्यावेळच्या उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारे हे अशक्य होतं. हा आर्किमेडीज दिवस रात्र त्या प्रश्नावरती विचार करत होता आणि असा त्याला निधिध्यास लागलेला. आणि या निधिध्यासातच एक दिवशी तो आंघोळीला गेलेला आणि आंघोळीला जाताना त्याला लक्षात आलं की आपण जितकं त्या पाण्यामध्ये शिरतोय तेवढं ते पाणी, त्याचं आकारमान, आपण जसे जसे आत जातोय तसं तसं ते पाणी बाहेर पडतंय. हा एकच क्लू, हा एकच त्याला मिळालेलं सूत्र, हे त्याला अत्यंत आनंद देऊन गेला. आणि त्याला त्या वेडाच्या भरामध्ये कळालं नाही की तो त्या सायप्रसच्या रस्त्यांवरून नागवा पळत पळत ओमेगा ओमेगा म्हणत राजापर्यंत गेला. ओमेगा या शब्दाचा अर्थ मला ते सापडलं, मला ते सापडलं.
आणि मग त्यांनी पुढे ते सोनं चांदी किती होती हे शोधून काढलं. सांगण्याचा मतितार्थ इतकाच होता श्रोतेहो, की शास्त्रज्ञाला दृश्य जगातलं किंवा अदृश्य जगातलं वस्तू शोधून काढण्यासाठी ही निधिध्यासाची, त्या एक प्रकारे वेडेपणाची गरज असते. आणि आजच्या जगामध्ये आपण जे काही शोध बघत आहोत हे सगळे त्या ध्यासासाठी वेडे झालेल्या लोकांनी लावलेले आहेत. पूज्य बाबा आपल्या गोंदवल्याच्या प्रवचनामध्ये लोकमान्य टिळकांचा वारंवार उल्लेख करायचे. लोकमान्य टिळक हे देखील एक संतच होते, फक्त ते राजकारणामध्ये उतरल्यामुळे त्यांचा परमार्थ हा कर्मयोगाचा होता. लोकमान्य टिळकांना वाचनाची अशी अतिशय आवड. गीता रहस्यासारखा ज्यांनी ग्रंथ लिहिला ते लोकमान्य हे खरोखर एका योगीचंच आयुष्य जगत होते. पूज्य बाबा सांगायचे की एकदा त्यांचं कुठेतरी व्याख्यान पुण्यामध्ये 5 वाजता संध्याकाळी ठरलेलं आणि लोकमान्य 4 वाजताच सभेच्या ठिकाणी दाखल झाले आणि वरच्या एका हॉलमध्ये कोच्यावर बसून तिथं असलेली काही पुस्तकं ते वाचत बसले होते. ते पुस्तकं वाचता वाचता इतके तंद्रीमध्ये गेले की शेवटी अगदी 4:58 कोणीतरी त्यांना येऊन त्यांना अंगाला हात लावून हलवलं की लोकमान्य व्याख्यानाची वेळ झालेली आहे, लोक जमली आहेत. यावरती लोकमान्य कसं बस पुस्तक हातातलं बंद करत म्हणाले की आयुष्य खरं आता या अशा ज्ञानचिंतनामध्येच व्यतीत करावं असं वाटतंय, पण काय करावं, काळाची गरज आहे म्हणून बोलावं लागणार इतकंच असं म्हणून आपल्या हातातलं पुस्तक ठेवलं आणि ते व्याख्यानाला गेले. तसंच गुरुदेव रानड्यांचं देखील एक उदाहरण दिलं जायचं की गुरुदेव रानड्यांना एकदा नामाची तंद्री लागली की ते अगदी एखाद्या बागेत पडलेल्या खड्ड्यामध्ये देखील बसून नामस्मरण करत बसायचे. त्यांना जर एखाद्याने दुसऱ्या दिवशी आपण किती वाजता येऊ शकाल असं जर विचारलं तर ते म्हणायचे की ज्या वेळेला मला नाम सोडेल त्यावेळेला मी येईन. नामाचं हे असं प्रेम, नामाचं हे असं वेडे पिसेपण ज्यांनी अनुभवलेलं आहे त्यांनीच या शास्त्रज्ञासारखा निधिध्यासाच्या अनुषंगाने भगवंताचा शोध लावला. भगवंताचा शोधाला देखील या दृश्य जगतातला जर कुठला नियम लागू पडत असेल तर तो निधिध्यासाचा आहे, तो त्याच्या वेडेपणाचा आहे. आणि भगवंताच्या नामाचा ह्या निधिध्यासामध्ये जर कोणी आदर्श असेल तर तो भगवान महादेवाचा आहे, शंकराचा आहे. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की विशेषे हरा मानसी राम पीसे. त्याला ते राम पिसं लागलं होतं, त्याला ते वेड लागलं होतं. भगवंताच्या नामाची ज्याला प्रेमाची प्राप्ती झालेली आहे, ज्याला या भगवंताच्या नामाचं प्रेम, त्याची चव ज्याला मिळालेली आहे, तो या जगामध्ये खरा रामपिसाच होतो. या रामपिसा झालेल्या व्यक्तिमत्वाचं एक आणखीन सौंदर्य त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये जे फुलून येतं ते म्हणजे आपण सर्वच जण श्रोते हो अपूर्ण असतो. हे अपूर्णत्व भरण्यासाठी आपण किती ओढाताण करत असतो. एखाद्याकडे पैसा कमी असेल तर तो काहीतरी एखाद्या गोष्टींनी ओढून ताणून ती गोष्ट आपली झाकून नेण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्याकडे काय प्रत्येक जण हा अपूर्ण आहे आणि या अपूर्णत्वाचं आपल्याला न्यूनगंड वाटत असतं. आपल्याला असं वाटत असतं की आपलं हे न्यूनगंड लोकांसमोर येऊ नये. आपण आपले दोष एक प्रकारे झाकायचा प्रयत्न करत असतो. यातून 2 प्रकारची व्यक्तिमत्व तयार होतात. एक म्हणजे दांभिक, म्हणजे दोष असूनही ते स्वीकारत नाहीत. आणि दुसरे म्हणजे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, म्हणजे सदैव स्वतःला अत्यंत लाचार समजणारे, सदैव स्वतः आपण या गोष्टींसाठी लायक न समजणारे, अशा प्रकारची व्यक्तिमत्व आपल्याला समाज जीवनामध्ये दिसून येतात. समर्थ म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये अपूर्णता आहे यात काही शंकाच नाही, पण ही अपूर्णता घालवण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे तो भगवंताच्या नामाचा आहे. ज्याला या नामाच्या प्रेमाचं वेड पीस लागलेलं आहे, ज्याला त्या रामाचं पीस लागलेलं आहे मनाला, तो आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या नामाला अत्यंत आदराने स्मरायला लागला की ते स्मरणच त्याच्या जीवनातले दोष कुठच्या कुठं घेऊन जातं आणि त्याला त्याच्या दोषांचं विसर्जन झाल्यामुळं सहजपणे चित्तशुद्धीचा अनुभव येतो. ते चित्त भगवंताच्या वास्तव्यासाठी उपयुक्त होतं. नवे नवे तो भगवंत जसं एखादं खोली साफ करून आतमध्ये दुसरा पाहुणा येण्यासाठी जसा दरवाजाशी तिष्ठत असावा, तशी याची कधी एकदा चित्तशुद्धी होतीये आणि कधी मी त्या खोलीमध्ये जातो. असा तो भगवंत जो नाम अतिशय आदराने घेतो, जो त्याचं स्मरण अत्यंत प्रेमाने करतो, त्याच्या दरवाजाशी हा हरी तिष्ठत उभा असतो.
समर्थ म्हणतात की हरी तिष्ठ तू तोषला नाम तोषे. जिथं नामाचा गजर चाललेला आहे, जिथं नामाचा जयघोष चाललेला आहे, अशा ठिकाणी, अशा सभेमध्ये तो हरी एखाद्या लाचाराप्रमाणे तिष्ठत उभा राहतो. याचं कारण मी आपल्याला आधी सांगितलं. त्याप्रमाणे तुकाराम महाराज सांगतात की कुमोदिनी काय जाणू परिमळ, भ्रमर सकळ सेवितसे. त्या भगवंताला देखील आपल्या नामाचा हा जयघोष, त्यातून मिळणारा हा रस, याचं अप्रूप आहे. हे नेमके भक्त असे कसे धुंद होतात, त्यांना कुठला असा रस आपल्या नामाने मिळतो, याचं अप्रूप वाटल्यामुळं तो भगवंत देखील तिष्ठत उभा राहतो. याचं अप्रतिम उदाहरण किष्किंधाकांडच्या आधी अरण्यकांडामध्ये तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा प्रभू अरण्यामध्ये, अत्यंत निबिड अशा अरण्यामध्ये गेले, तेव्हा तिथं त्या निबिड अरण्यामध्ये तितक्याच अधिकारी दर्जाचे संत त्यांना एकामागोमाग एक भेटू लागले. त्यातील एक अतिशय अद्भुत संत म्हणजे सुतीक्ष्ण. या सुतीक्ष्णाचं चरित्र सगळं अद्भुत आहे. या सुतीक्ष्णाला जेव्हा कळालं की प्रभू वनामध्ये विचरत आहेत आणि ते कधीही आपल्याला भेटू शकतील, हे कळता क्षणी तो प्रेम विभूर झाला. त्याला भगवंताच्या त्या लीलांचं स्मरण त्याच्या अंतःकरणामध्ये असं काही होऊ लागलं. त्यांचं आराध्य हे वनारी राम होता. वनवासामध्ये फिरणारा राम, त्याचं रूप हे त्या सुतीक्ष्णाच्या हृदयामध्ये होतं. त्या रामाचं पिसं त्याला असं काही लागलं की ते एकदा धावतायत, एकदा उठतायत, एकदा पळतायत, एकदा खाली बसतायत, एकदा जमिनीवरती लोळतायत. त्यांना देहाची शुद्ध राहिली नाही. ते नेमकं ज्या अवस्थेमध्ये जात होते, त्या अवस्थेमुळं तो भगवंत एका झाडाच्या आड लपून सुतीक्ष्णाची ही अवस्था बघत होता. रामाच्या मागं सीता, सीतेच्या मागं दुसऱ्या एका झाडापासून लक्ष्मण, असे सगळेजण सुतीक्ष्णाला बघतायत की नेमकं त्याच्या जीवनात हे वेडपिसं आलंय कुठून. आणि सुतीक्ष्ण आपले डोळे मिटून एखाद्या फणसासारखा घट्ट आपलं शरीर करून रस्त्यामध्येच बैठक घालून बसला होता. त्याच्या अंतःकरणामध्ये त्या वनारी रामाची अत्यंत सुंदर अशी मूर्ती होती. आणि गंमत बघा की ज्या वनारी रामाचं सुतीक्ष्ण चिंतन करतायत, तो हृदयामध्ये असलेला राम समोरच, त्यांच्या समोरच देहानी त्या झाडाच्या मागून सुतीक्ष्णांना बघतोय. आतमध्ये देखील राम आणि बाहेर देखील राम. ज्याच्या हृदयामध्ये नामघोष चालतो, समर्थ म्हणतात तशी अवस्था हरी तिष्ठ तू तोषला नाम घोषे. तो त्याच्या अगदी जवळ येऊन, निकट येऊन, तिष्ठत झाडामागं लपून याची समाधी उतरण्याची वाट बघत उभा राहिलेला. एका कथाकारांनी याचं फार सुंदर विश्लेषण केलं होतं की या भगवंताच्या नामाचं वेडेपिसेपण हे एखाद्या दारूसारखं असतं. त्या दारूची धुंदी एकदा लागली की ती समाधी त्या संताची कधी खाली उतरतच नाही. पूज्य बाबा आपल्याला ते गुरु नानकांचा श्लोक सांगायचे ना की पान तंबाखू धतुरा उतर जात परबात, गुरु नानक की खुमारी चढी रहे दिनरात. ज्याला त्या नामाची खुमारी चढलेली आहे त्या गुरु नानकांवर, ती खुमारी दिवस रात्र राहून राहते. ह्याचं संदर्भ या सुतीक्ष्णाच्या चरित्रात देताना ते कथाकार म्हणाले होते की जगातली दारू ही तशी बघितली तर लौकिकदृष्ट्या अत्यंत वाईट. ती दारू प्राशन केल्यानंतर तो मनुष्य जो लाचार असतो तो कुठेतरी रस्त्यावरती हेंकाळत पडतो आणि मग त्याला पडल्यानंतर त्याची बायको किंवा घरातलं कोणीतरी त्याला शोधत शोधत, तो ज्या नेहमी रस्त्यावरून येत असतो त्या रस्त्यावरून शोधत शोधत आपल्या घरातल्या माणसाला येतात. इथं ज्याने भगवंताच्या नामाची दारू प्यालेली आहे, ज्याला त्याची खरी धुंदी चढलेली आहे, ते कथाकार म्हणाले की ज्याला असं वेडपीस लागलेलं आहे, तो या वेडापिसामध्ये समाधी घेऊन त्या भगवंताच्या नामामध्ये पडलेला आहे. त्याला शोधत त्याच्या घरचे नाही तर प्रत्यक्ष श्रीहरी त्याला शोधत येतो. आणि इथं सुतीक्ष्णांना शोधण्यासाठी प्रत्यक्ष प्रभुराम झाडाच्या मागून बघतायत आणि सुतीक्ष्णाच्या हृदयात देखील राम आणि बाहेर देखील राम. आणि त्यानंतर रामाने आपलं चतुर्भुज रूप त्याच्या हृदयामध्ये धारण केलं. त्या क्षणी आपलं तोंड आंबट करून, अरे हे कोण आलं माझ्यामध्ये, मला तर तो वनवासी रामच आवडतो, असं म्हणून त्यांनी डोळे उघडले आणि डोळे उघडताच समोर प्रभूंचं सुतीक्ष्णांना दर्शन झालेलं आहे. श्रोत्यो, भगवंताच्या नामाचं प्रेम ही सद्गुरु कृपेचा परमोच्च बिंदू आहे. ज्याच्यावरती सद्गुरूंनी खरी कृपा केली त्याला भगवंताच्या नामाचं प्रेम मिळतं. आणि त्या भगवंताच्या नामाचं प्रेम एकदा ज्याला मिळालं तो या जगामध्ये असूनही संपूर्ण निर्दोष होतो.
त्याचे सारे दोष पळून जातात. त्याच्या हृदयाच्या जवळपास तो भगवंत फिरत राहतो आणि त्याचा आराध्य शंकर हा त्याला सदैव त्या रामप्रेमामध्ये अखंड बुडवून काढतो. अशी ही भक्तीची धारा, अशी ही नामाची धारा श्रोते हो आपल्या जीवनामध्ये एकदा तरी अनुभवावी. यासाठी अत्यंत प्रेमाने भगवंताचं नाम घ्या. जानकी जीवन स्मरण जय जय राम.